भारतीय जनता पार्टीची लोकसभेची दुसरी यादी जाहीर झाली। त्यामध्ये पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना संधी देण्यात आली। सर, पुन्हा एकदा संधी दिली पक्षाने, कसं पाहता? मला असं वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा काम करायची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो। एवढे चांगले प्रतिस्पर्धी पक्षांतर्गत असताना देखील मला पक्षाने त्या ठिकाणी निवडलं, तर या सगळ्यांच्या सहकार्याला मी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानेल की संघटनेच्या वतीने देखील फार सहकार्य मला मिळालं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरं जाईल आणि त्याचा निकाल जो काही आहे, मागच्या वेळेस जो काही निकाल होता त्यापेक्षा अधिक मताधिक्य कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे। सर, 1952 पासून तर 2004पर्यंत नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण 2004 नंतर जर एखादी निवडणूक सोडली तर त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पगडा राहिलेला आहे आणि यावेळेस देखील तुम्हाला संधी दिली आहे, काय नेमकं? नाही, भारतीय जनता पार्टी संघटनेमुळं आज या स्थितीत आहे जिथं पोचलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पक्ष संघटनेकडून जी काही ताकद त्यांनी लावली त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये वाढ झाली, मतदानामध्ये वाढ झाली आणि हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होणं ही फार मोठी गोष्ट असते, कारण की संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्ती एवढा सक्षम असतो की यामधून एका व्यक्तीला निवडणं हे पक्ष संघटनेसाठी पण फार अवघड असतं। त्यामुळं जेव्हा संघटन बळकट असतं तेव्हा निवडणूक आपोआपच सोपी होते आणि मला असं वाटतं की जे काही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला हा अहमदनगर दक्षिण लोकसभा राहिलेला आहे त्याची पुनरावृत्ती होईल आणि मला वाटतं की जो काही शिक्का आहे तो अजून मोठ्या प्रमाणात ठासून उमटला जाईल असं माझं मत आहे। सर, मागच्या निवडणुकीत देखील टीका झाली, काहींनी तर ही पण टीका केली की उत्तरेतलं पार्सल पुन्हा एकदा पाठवा। आता 5 वर्ष विकास कामे झाली, आता त्यांना काय उत्तर द्याल? नाही, काय कोण कुठलं पार्सल नाही रे बाबा, हे शिळ्या घोषणा आहेत। ज्या मुद्द्यांवर मागच्या वेळेस निवडणुका लढवल्या गेल्या, जे मुद्देच लोकांनी नाकारून मला निवडून दिले तेच मुद्दे परत जर भाषणामध्ये घेणार असाल तर लोक त्याचं हसू करतील। त्यामुळं मला असं वाटतं की हा काय राजकीय मुद्दा नाही। तुम्ही जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा जनतेच्या विकासासाठी तुम्ही निवडणूक लढवतात, तर विकासाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडलो तेवढंच सांगा आणि जर कमी पडलो नसेल हे तुम्ही सिद्ध करू शकले नाहीत बरोबर, तर मग तुम्हाला माघार घेतली पाहिजे। सर, मागच्या निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिली होती यावेळेस या 5 वर्षामध्ये किती पूर्ण झाली आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन होता आलं? आश्वासन 100% पूर्ण झालेत। मला तसं वाटतं की हे जे काही 2-3 TV डिबेट मी पाहिलेत, विरोधकांनी एकदाही हे काम यांच्याकडून झालं नाही असं बोलू शकले नाहीत आणि जर ते बोलले तर त्या कामाबाबतीत ते सरकारमध्ये असताना त्यांनी काय काय केलं याचे पुरावे पण माझ्याकडे आहेत। तर मला असं वाटतं की नवा एजेंडा कुठला घेऊन तुम्ही जाणार नाही, आता बऱ्यापैकी कामं झालेत। मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की अगोदर जे मी कामं 5 वर्ष केले त्या कामाच्या आधारावर मतदान पडलं पाहिजे। भविष्याचे स्वप्न कोणी दाखवल, घोषणा कोणी कुठल्याही करू शकतं, पण आपण जे करू शकलो या माध्यमातून आज सगळ्यात मोठा जो प्रश्न बेरोजगारीचा आहे तो या 2 MIDCच्या माध्यमातून लोकसभेमध्ये, एक नगर आणि आज कॅबिनेटनी बेलवंडी येथे त्याचा पण आरोप झाला की हे 40 वर्षापासूनचं आश्वासन आहे, आज तर हस्तांतर झाली जमीन, MIDCचं 7/12 कोरा नाव लागला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास 300 कोटी 350 कोटी रुपयाची जमीन ही MIDCसाठी फुकट दिली। माननीय महसूल मंत्र्यांनी ती ठराव शेती महामंडळाचा केला। तर आम्ही जे केलेलं आहे याच्या पुढचे 5 वर्ष फक्त मी युवकांना या MIDCमध्ये कसा हस्तक्षेप होणार नाही, कशी गुंडागर्दी होणार नाही, कशा चांगल्या कंपनी टिकतील आणि कंपनी टिकून जो योग्य माणूस आहे त्याला कसा रोजगार मिळेल हे एक काम आणि दुसरं आमच्या महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी जे मी काम सुरू केलं, आता मला 1.5 वर्षच मिळाला राज्यामध्ये सरकार असल्यामुळे, तर त्या राज्य सरकारची मदत घेऊन कसं मी सक्षम पद्धतीने आमच्या माता भगिनींना सक्षम करेल आर्थिक दृष्टिकोनातून त्यासाठी मी काम करणार। सर, नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये रस्त्यांचं एवढं मोठं काम झालं नव्हतं, तर आता नेमकं पुढचं व्हिजन काय असतं?
आता जे रस्ते 2 पदरी आहेत त्यांना 4 पदरी करायचे, जे 4 आहेत त्यांना 6 करायचं, जे 6 आहेत त्यांच्यावर फ्लायओव्हर टाकायचे. तर वाढ करायला जागा कमी आहे. तर नगरचे अजून भरपूर प्रश्न राहिलेत. मला असं वाटतं नगर शहरामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात निधी आला. आमदार संग्राम जगताप असतील, मी असेल, दोघांच्या माध्यमातून आला. चांगलं काम आता सुरू झालं आहे. नगरचं चित्र बदलतं आहे. नगरचं नाव बदलेल आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने नगरचं नाव हे विकासात्मक शहर म्हणून घेतलं जाईल याचा विशेषतः आनंद वाटतो. आणि पुढचं एजेंडा जे आता नारळ फोडले गेलेले आहे, जसं MIDC आज कागदावर आहे पण त्याचं वास्तविकतेमध्ये रूपांतर करायला मला 5 वर्ष जातील. तर मला असं वाटतं की पुढचं जो रोडमॅप आहे तो मी ऑलरेडी टाकून दिलेला आहे आणि तो रोडमॅप मला पुढच्या निवडणुकीला जाऊपर्यंत पूर्ण करायचं हेच स्वप्न पुढच्या 5 वर्षाचे आहेत. सर, आज आचारसंहिता जाहीर झाली आहे, निवडणुकीची घोषणा झाली आहे. कशी तयारी झाली आहे? आता कोणते कोणते मुद्दे असतात? नाही, तयारी पूर्ण आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुती पूर्णपणे निवडणुकीला सज्ज होती. मला असं वाटतं पहिल्या टप्प्यामध्ये जरी नगर जिल्हा आला असता तरी आमची तयारी पूर्णच होती. संघटनात्मक रचना, बूथ रचना सगळं झालेलं आहे. ठीक आहे, आता 2 महिने आम्हाला मिळाले तर आम्ही आता स्ट्रॅटेजी बदलून अजून काय याच्यामध्ये करता येईल, अजून काय सुधारणा करता येईल. शेवटी मायक्रो प्लॅनिंग अजून प्रदीर्घ वेळ मिळाल्यामुळे चांगल्या पद्धतीने करू. आता पहिला टप्पा लागला असता मी इंटरव्ह्यू देत बसलो नसतो. आता पहिला टप्पा 5व्या टप्प्यामध्ये असल्यामुळे आज थोडंसं रिलॅक्स आहे, चहा घेऊन लोकांना भेटू राहिलो. तर चांगलं प्लॅनिंग आहे आणि मला काही अडचण वाटत नाही. पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि विखे परिवार ही एक चर्चा लढत पाहायला मिळणार आहे. कसं पाहतोस? मला असं वाटतं की यावेळेस त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना सुजय विखेपेक्षा बाकीच्या गोष्टींना अजून सामोरं जायचं आहे. त्यांचं आता सुजय विखे आपण नंतर मागे, अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरं जायचं आहे. आणि एक जो आविर्भाव निर्माण केला जातो निवडणुकीमध्ये, मी तुम्हाला सांगतो, एकदा निवडणूक सुरू होऊ द्या, तुम्हाला कळेल काय परिस्थिती होणार आहे. हे सगळ्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत, आता सुजय विखे आपण नंतर मागे, अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरं जायचं आहे. आणि एक जो आविर्भाव निर्माण केला जातो निवडणुकीमध्ये, मी तुम्हाला सांगतो, एकदा निवडणूक सुरू होऊ द्या, तुम्हाला कळेल काय परिस्थिती होणार आहे. हे सगळ्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत हे आज चर्चेत आहेत. निवडणूक सुरू होते माघार घेतल्यानंतर, माघार झाल्यानंतर आता पहिले 2 टप्प्यामध्ये कशी परिस्थिती होती यांची तुम्हाला लक्षात येईल. तर हे होते सुजय विखे पाटील, रोहित वाळके, मुंबई तक, अहमदनगर.